नमस्कार. मी डॉक्टर जवान व्ही.एल. सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड, बी.ए. भाग 3 या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बी.ए. भाग 3 या वर्गामध्ये पेपर क्रमांक 8 ज्याचं नाव आहे भारताचा भूगोल म्हणजेच जिओग्राफी ऑफ इंडिया या पेपरचा अभ्यासक्रम काय आहे आपण आज बघणार आहोत. तर पेपरचं नावच आहे जिओग्राफी ऑफ इंडिया म्हणजेच भारताचा भूगोल. हा भूगोल भारताचा भूगोल म्हणजे भारतानं तयार केलेला भूगोल असं नाही आहे. तर आपण यामध्ये भारत या देशाचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करणार आहोत. म्हणजेच त्यामध्ये भारताची प्राकृतिक रचना कशा पद्धतीची आहे, भारताचे हवामान कशा पद्धतीचं आहे, भारतामध्ये जलप्रणाली कशा पद्धतीची आहे, भारतामध्ये असलेले वेगवेगळ्या प्रकारचे शेती किंवा अन्य उद्योगधंदे कोणत्या प्रकारचे आहेत, या अशा घटकासंबंधीचा अभ्यास आपण भौगोलिक दृष्टिकोनातून करणार आहोत. म्हणून या पेपरचं नाव आहे भारताचा भूगोल. तर आता प्रकरण नंबर 1 त्यामध्ये भारताचा प्राकृतिक भूगोल असं या पेपरचं किंवा या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे. यामध्ये आपण बघणार आहोत म्हणजे त्यातला पहिला मुद्दा भारताचे स्थान. आता भारताचं स्थान सांगत असताना भारत हा कोणत्या खंडात आहे, कोणत्या गोलार्धामध्ये आहे, किंवा त्याचं अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय स्थान काय आहे, भारताचं एकूण क्षेत्रफळ काय आहे, भारताच्या शेजारी कोणकोणती राष्ट्र आहेत, या घटकासंबंधीची माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर यामधला पुढचा घटक म्हणजे प्राकृतिक विभाग. संबंध भारताचा अभ्यास करणं म्हणजे भारताची प्राकृतिक रचना सर्व ठिकाणी सारखी नसल्या कारणानं हा भाग अभ्यासणं जरा अवघड आहे. त्यासाठी अभ्यासाच्या सोयीसाठी म्हणून भारताचे प्राकृतिक रचनेच्या दृष्टिकोनातून प्रमुख 5 विभाग त्या ठिकाणी पाडले गेले आहेत. ते विभाग कोणते म्हणजेच त्या ठिकाणी पहिला विभाग त्यातला भारताच्या उत्तरेकडे असलेले पर्वतीय प्रदेश, उत्तरेकडील मैदानी प्रदेश, पठारी प्रदेश, किनारवर्ती प्रदेश आणि शेवटचा 5वा जो घटक आहे तो म्हणजे बेटे. मग अशा ह्या प्राकृतिक रचनेचा किंवा प्राकृतिक विभाग पाडल्यानंतर त्याची वैशिष्ट्ये काय, त्याचं महत्त्व काय आहे, या घटकासंबंधीची माहिती आपण या 2 नंबर घटकामध्ये बघणार आहोत. त्यानंतर पुढचा घटक म्हणजे 1.3 हवामान. भारताचं हवामान कशा पद्धतीचं आहे, त्याची यंत्रणा कशा पद्धतीनं चालते, भारतीय मान्सूनची यंत्रणा कशा पद्धतीनं चालते, त्याचबरोबर भारतातील हंगाम म्हणजे ऋतू कोणकोणते आहेत, उन्हाळा ऋतू काय आहे, पावसाळा ऋतू काय आहे, हिवाळा ऋतू काय आहे, त्या हवामानाची परिस्थिती कशा पद्धतीची निर्माण होते किंवा त्याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, या घटकासंबंधीची माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर या प्रकरणातला शेवटचा घटक म्हणजे मुख्य जलप्रणाली. जलप्रणाली म्हटलं की भारतामध्ये उगम पावणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या आपण आपल्या डोळ्यासमोर येतात. मग ह्या नद्या कोणत्या, तर प्रमुख नद्यांपैकी गंगा, ब्रह्मपुत्रा, नर्मदा, गोदावरी आणि कृष्णा या नद्यांचं महत्त्व, या नद्यांचं उगमस्थान, या नद्यांनी व्यापलेला भाग किती आहे किंवा या नद्यांचे व्यापलेले खोरे किती मोठ्या प्रमाणात आहेत, त्याचबरोबर या नद्यांची वैशिष्ट्ये काय आहेत आणि या नद्या किंवा या नद्यांच्या माध्यमातून येणारा जो काही प्रवाह आहे, जो काही जलप्रणाली आहे किंवा जे काही पाणी आहे, याचं महत्त्व काय आहे, या अशा घटकासंबंधीची माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. तर यानंतर प्रकरण नंबर 2 मृदा आणि वनस्पती किंवा मृदा आणि जंगल या घटकासंबंधीची माहिती आपण बघणार आहोत. त्यातला पहिला घटक म्हणजे भारतातील मृदेचे प्रकार आणि वैशिष्ट्ये आणि त्यांचं वितरण. आता भारतामध्ये उपस्थित असलेल्या किंवा अस्तित्वात असलेल्या ज्या काही मृदा आहेत त्या मृदा कोणत्या प्रकारच्या आहेत, त्या मृदेची वैशिष्ट्ये काय आहेत, ती मृदा कोणकोणत्या भागात वितरण त्या मृदेचं झालेलं आहे किंवा संबंध भारतभर विचार केला तर सर्व ठिकाणी सारख्या प्रकारची मृदा आढळत नाही. या मृदेवर ऊन, वारा, पाऊस, हवामान, तिथल्या प्राकृतिक रचनेच्या घटकांचा किंवा मानवी घटकांचा त्या ठिकाणी प्रभाव होतो. त्यामुळं ही मृदा जेव्हा निर्माण होत असते तर मृदा निर्माण होत असताना त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया होऊन किंवा त्या खडकातील रासायनिक गुणधर्म बदलून ती मृदा त्या प्रकारे निर्माण होत असते. मग ती मृदा कोणत्या भागात कोणत्या प्रकारची मृदा आढळते, या गोष्टी संबंधी आपण किंवा या घटकासंबंधीची माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर यातला घटक नंबर 2 म्हणजे भारतातील मृदेची अवनती आणि मृदा संवर्धन.
तर मृदेची अवनती म्हणजे काय? मृदेचं विदारण त्या ठिकाणी होत असतं, मृदेची झीज होत असते, मृदा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत असते. ऊन, वारा, पाऊस या घटकांचा त्याचबरोबर मानवी हस्तक्षेप झाल्यानंतर त्या मृदेची अवनती होत असते. मग ती अवनती कशा पद्धतीने होते आणि त्याचबरोबर ह्या अवनतीपासून मृदेचं संरक्षण करणं म्हणजे त्या ठिकाणी मृदा संवर्धन कशा पद्धतीने केलं जातं, या घटकासंबंधीची माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर यातला पुढचा जो घटक आहे तो म्हणजे भारतातील प्रमुख जंगल प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये आणि या जंगलांचं वितरण. भारतामध्ये जंगल कोणकोणत्या प्रकारचे आहेत, त्या जंगलामध्ये आढळणारे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती कोणत्या आहेत? सदाहरित वनस्पती आहेत, पानझडी वनस्पती आहेत, काटेरी वनस्पती किंवा खुरटी वनस्पती आहेत. अशा प्रकारच्या अन्य अशा वनस्पती आहेत. तर त्या वनस्पतींचं वितरण भारताच्या कोणत्या भागामध्ये कोणत्या वनस्पती त्याचं केंद्रीकरण झालेलं आहे आणि त्यांचं वितरण कशा पद्धतीनं झालेलं आहे, या घटकासंबंधीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर यातला शेवटचा घटक म्हणजे भारतातील जंगलतोड आणि जंगलांचे संवर्धन. आता आपण बघतो ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे, याचं कारण काय? तर आपल्याला फार मोठ्या प्रमाणात जंगलतोड झालेली आहे. आपल्या भारतातच नव्हे तर संबंधित जगामध्ये हा प्रश्न जो आहे हा प्रश्न त्या ठिकाणी भेडसावत आहे. त्यासाठी प्रत्येक देशानं पुढाकार घेणं गरजेचं आहे. मग भारतामध्ये होणारी जंगलतोड कशा पद्धतीची आहे, ती जंगलतोड किती प्रमाणात होते आणि त्याचबरोबर जंगल ज्या प्रमाणात झाडं किंवा वृक्षांची तोड होते तेवढ्याच मोठ्या प्रमाणात त्यांची लागवड होते की नाही, त्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे. नुसती झाडं लावून जमत नाही, तर त्या झाडांचं संवर्धन करणं, त्याचं पालन पोषण करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. मग या घटकासंबंधीची माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर आपला प्रकरण नंबर 3 खनिज आणि ऊर्जा साधने. पारंपरिक संसाधने. त्यातला पहिलाच घटक आहे तो म्हणजे पारंपरिक संसाधने. लोह खनिज आणि मॅंगनीज. भारतामध्ये या दोन खनिजांचं उत्पादन कशा पद्धतीनं होतं, ही दोन खनिज भारतामध्ये कोणत्या परिसरात आढळतात किंवा कोणत्या भागात या लोह खनिजाचं किंवा मॅंगनीजचं केंद्रीकरण आहे आणि त्यांचं वितरण कशा पद्धतीने होतं, त्याचबरोबर त्याचं उत्पादन किती मोठ्या प्रमाणात होतं आणि हे झालेल्या उत्पादनांचा व्यापार जो आहे तो भारताच्या अंतर्गत देशामध्ये होतो का देशांच्या बाहेर केला जातो, या अशा घटकासंबंधीची माहिती किंवा अशा घटकासंबंधीचं ज्ञान आपण यामध्ये घेणार आहोत. त्यानंतर ह्यातला 3.2 जो घटक आहे तो म्हणजे ऊर्जा साधनं. आता ज्या घटकांपासून ऊर्जा मिळते किंवा ज्या घटकांपासून ऊर्जा निर्माण केली जाते असे घटक म्हणजे काय? दगडी कोळसा असेल, खनिज तेल असेल, नैसर्गिक वायू असेल. तर या ऊर्जा संसाधनाचं केंद्रीकरण कोणत्या भागात झालेलं आहे, त्याचं वितरण कशा पद्धतीनं आहे, त्याचबरोबर त्यांचं उत्पादन किती होतं आणि त्यांचा व्यापार कशा पद्धतीनं होतो, या घटकासंबंधीची माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर याचा प्रकरण नंबर 3 मध्ये शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे अपारंपरिक संसाधने. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा. मग ऊर्जा निर्माण करत असताना पवन ऊर्जा किंवा सौर ऊर्जा या घटकांचं आपण हे अपारंपरिक संसाधनं मानली जातात. मग ह्या अपारंपरिक संसाधनांचं वितरण कशा पद्धतीने आहे, कोणत्या भागात सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर होतो, त्याचबरोबर पवन ऊर्जा किंवा वाऱ्याच्या माध्यमातून जी काही ऊर्जा निर्माण केली जाते ती कशा पद्धतीची आहे, त्यांचं वितरण कसं होतं किंवा त्याचं उत्पादन कशा पद्धतीने केलं जातं आणि त्याचबरोबर त्याचा व्यापार कशा पद्धतीने चालतो, या घटकासंबंधीची माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. आणि या पेपरमधला प्रकरण नंबर 4 जे आहे ते प्रकरण नंबर 4 म्हणजे शेती व उद्योगधंदे. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचं महत्त्व ह्यातला पहिला घटक. आता आपण म्हणतो की भारतामध्ये जवळपास 70 ते 75% लोक जे आहेत हे शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत आणि शेती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो. मग या शेतीचं अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्त्व काय किंवा शेतीवर असलेले वेगवेगळे उद्योगधंदे अन्य कोणते? शेती म्हणजे फक्त लोक शेतकरी आहेत का? 70 ते 75% लोक शेती करतात याचा अर्थ हा नव्हे की सगळे शेतकरी आहेत. शेती करणारे लोक थोडे आहेत, पण शेतीवर आधारित वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये गुंतलेल्या लोकांचं प्रमाण तेवढंच आहे. मग या शेतीचं भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्त्व काय? भारताची अर्थव्यवस्था सबळ बनवण्यासाठी किंवा भारताची अर्थव्यवस्था मजबूत बनवण्यासाठी या शेतीचं महत्त्व काय, या संबंधीची माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर भारतातील प्रमुख पिके, त्यामध्ये तांदूळ, गहू, ऊस आणि कापूस या प्रमुख 4 पिकांचा त्या ठिकाणी समावेश होतो. मग या 4 पिकांचं वितरण कशा पद्धतीने झालेलं आहे, भारताच्या कोणकोणत्या राज्यामध्ये या 4 पिकांचं केंद्रीकरण झाले, त्यांचं वितरण कशा पद्धतीने झाले, कापूस कोणत्या भागामध्ये पिकला जातो, तांदूळ कोणत्या भागामध्ये पिकतो,
गव्हाचं उत्पादन क्षेत्र काय आहे, ऊस उत्पादित क्षेत्र कोणतं आहे, या घटकासंबंधीची माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेतील उद्योगांचे महत्व. आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये उद्योगधंद्याचं महत्व काय आहे? आता आपण बघतो की भारताची अर्थव्यवस्था जी आहे ती अर्थव्यवस्था ढासळत आहे. मग यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंद्यांचं स्थानिकीकरण किंवा उद्योगधंदे त्या ठिकाणी भारतात निर्माण झाले तर लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होते, बेरोजगारीचे प्रमाण त्या ठिकाणी कमी होतं आणि भारतामध्ये किंवा इतर कोणत्याही देशामध्ये जेव्हा उद्योगधंद्यांचं केंद्रीकरण होतं तर उद्योगधंद्यांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं आणि उत्पादन झाल्यानंतर त्याचा व्यापार इतर राष्ट्रांशी किंवा इतर देशांशी होत असल्या कारणानं परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळतं आणि अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी त्या ठिकाणी मदत होते. तर अशा घटकासंबंधीची माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर पुढचा आणि शेवटचा घटक जो आहे तो म्हणजे उद्योग, त्याचं स्थानिकीकरणाचे घटक. आता उद्योगधंदा स्थापन करायचं म्हटलं तर ते उद्योगधंदा स्थापन करत असताना त्या उद्योगधंद्याचं स्थान आपण कोणत्या ठिकाणी निवडणार आहोत, उद्योगधंदा कोणत्या ठिकाणी आपण करणार आहोत, त्याचं स्थान काय आहे, त्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, म्हणजे त्या ठिकाणी उद्योगधंदा स्थापन केल्यानंतर तिथं वाहतूक सुविधा उपलब्ध आहे का, दळणवळणाच्या अन्य सुविधा उपलब्ध आहेत का, त्या ठिकाणी कामगार वर्ग उपलब्ध आहेत का, त्याचबरोबर त्या ठिकाणी येणारा कच्चा माल येऊ शकतो का, किंवा तयार झालेला पक्का माल बाजारापर्यंत किंवा त्या ठिकाणी इतर घटकांपर्यंत आपल्याला नेता येऊ शकतो का, या अशा अन्य घटकांची माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याला अनुसरून त्या ठिकाणी उद्योगधंद्याचं स्थानिकीकरण केलं जातं. मग हे होत असताना त्या ठिकाणी साखर उद्योग, सुती वस्त्र उद्योग, लोखंड व पोलाद उद्योग आणि खत उद्योग यांचं वितरण भारतामध्ये कशा पद्धतीनं झालेलं आहे आणि त्याचबरोबर हे होत असताना यांचं उत्पादन किती मोठ्या प्रमाणात होतं आणि व्यापार कोणकोणत्या घटकांशी किंवा कोणकोणत्या भागाशी होतो, भारतामध्ये होतो का भारताच्या शेजारी असलेल्या अन्य राष्ट्रांशी त्याचं उत्पादन होतं, या व अशा घटकासंबंधीची माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. तर ठीक आहे, तर या तासाला आपण फक्त भारताच्या भूगोलाचा अभ्यासक्रम काय आहे या घटकासंबंधीची माहिती आपण पाहिली. पुढच्या तासाला प्रत्यक्ष प्रकरण नंबर 1 काय आहे हे आपण बघणार आहोत. धन्यवाद.